कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे शिवसेनेला पाठिंबा देणार याची राज ठाकरेंना कल्पना होती असं सूत्रांच्या माध्यमातून कळतंय। 19 आणि 20 जानेवारीला श्रीकांत शिंदे आणि मनसे नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचंही सूत्रांच्या माध्यमातून कळतंय। शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत राज ठाकरेंना स्थानिक समीकरणं मनसे नेत्यांनी समजावून सांगितली। जर शिवसेनेला पाठिंबा दिला नाही तर मनसेचे नगरसेवक शिवसेनेसोबतच जातील अशी नेत्यांना शंका होती असंही सूत्रांच्या माध्यमातून कळतंय। आयात उमेदवार निवडून आल्यामुळे हे नगरसेवक फुटणार आणि सत्तेत सहभागी होणार याची पूर्ण कल्पना मनसेचे राजू पाटील यांना असल्याचंही कळतंय। आता या बातमी संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, नक्की राज ठाकरेंची भावना काय होती या सगळ्या मागे? त्यांना याची कल्पना होती का आणि त्यांनी काही आदेश दिलेत का? खरं तर पूर्वी आपण याआधी कारणं सांगितली की कशा प्रकारे मनसेने शिंदे शिवसेनेला कल्याण डोंबिवलीमध्ये पाठिंबा दिला। एकतर जे निवडून आलेले 5 नगरसेवक होते त्यातले 3 नगरसेवक हे ऐनवेळी मनसेमध्ये त्यांनी तिकीट घेतलं होतं आणि मग त्यांनी निवडणूक लढवली होती आणि त्यामध्ये ते विजयी झाले होते। आणि जेव्हा ही सगळी आकडेवारी समोर आली किंवा विजयी जे उमेदवार आपण बघितले त्यानंतर जे 5 नगरसेवक होते मनसेचे त्यांनी ठरवलं की आपण सत्तेत सहभागी व्हावं। त्यासोबतच त्यांनी आधी तिकडे जे स्थानिक नेते आहेत मनसेचे राजू पाटील त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली आणि जी माहिती मिळते 19 आणि 20 जानेवारीला श्रीकांत शिंदे, संदीप देशपांडे त्यासोबतच राजू पाटील यांची बैठक प्राथमिक चर्चेसाठी झाली आणि त्यानंतर ठरवण्यात आलं की मनसे हा शिंदे शिवसेनेला पाठिंबा देतील आणि या सगळ्यानंतर एक पूर्वकल्पना राज ठाकरे यांना सुद्धा देण्यात आली अशी सूत्रांची माहिती आहे। आणि जर आपण मनसेनी शिंदे शिवसेनेला पाठिंबा दिला नाही तर हे नगरसेवक फुटतील आणि अंबरनाथ पॅटर्न हा कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा पाहायला मिळू शकतो आणि त्यामुळे अस्तित्व टिकवण्यासाठी मनसेनं शिंदे शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं कळतंय। धन्यवाद वेदांत। म्हणजे थोडक्यात राज ठाकरेंना या संपूर्ण पाठिंब्याची कल्पना नव्हती असं म्हटलं जातंय, ते चूक असावं असं या माहितीतनं व्यक्त होतंय। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।